नंतर बातमी आहे सांगलीमधून। सांगली जिल्ह्यामधल्या भिलवडी परिसरामध्ये मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आणि 54 मिलीमीटर पावसाची नोंद या ठिकाणी झाली आहे। ऐन उन्हाळ्यामध्ये 54 मिलीमीटर इतका पाऊस या ठिकाणी झाला आहे। मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे परिसरातील वाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाडांची पडझड झाली आहे। काही घरांचं सुद्धा नुकसान झालं आहे। नागरिकांचे मोठे हाल झालेत। याचबरोबर शेती पिकांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसलाय। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचंही समोर आलंय। तर दुसरीकडे कणकवलीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांचं मोठं नुकसान केलं आहे। तीव्र उष्णतेनंतर अचानक झालेल्या या पावसामुळे आंबा पिकाला दुहेरी फटका बसलाय। फळांवर डाग पडले, त्यामुळे बाजारामध्ये दरही कोसळले। सावंतवाडी, निपाणी आणि बाशी बाजारपेठांमध्ये सध्या हापूस आंब्याला 300 ते 350 रुपये डझन आणि केशर आंब्याला 250 ते 300 रुपये दर मिळतोय। मागणी कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये मात्र नाराजी आहे। त्यामुळे शासनाकडून तातडीने मदत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। कणकवली देवगड पट्ट्यामध्ये पाऊस पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात दराची जी ही होती कमतरता म्हणजे पूर्ण कमी झाल्यामुळे पूर्णपणे मार्केट डाऊन झाले चारही बाजूने। आज सावंतवाडी, निपाणी, वाशिम मार्केट पूर्णपणे आज डाऊन होण्याची शक्यता आहे। पूर्णपणे झाले आज पूर्णपणे म्हणजे आम्हाला भरपूर कमी प्रमाणात मागतात आणि म्हणजे अशी बोलीच लागत नाही। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। पंचवटी बलात्कार प्रकरणातील आरोपी तंजीर इनामदार याला 25 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पंचवटीमध्ये बलात्कार झाला होता आणि याच प्रकरणातील आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 25 एप्रिल पर्यंत तो पोलिसांच्या कोठडीमध्ये असेल। आरोपी तंजीर इनामदार याला ही पोलीस कोठडी सुनावलेली आहे। आरोपीचे कपडे, मोबाईल पंचवटी पोलिसांनी जप्त केलेत आणि या प्रकरणाच्या तपासासाठी कोर्टाकडून देण्यात आलेली 3 दिवसांची पोलीस कोठडी ही आता त्यांना मिळालेली आहे आणि त्यानुसार चौकशी या आरोपीची केली जाणार आहे। तरुणीला दारू सिगरेट पाजत लैंगिक अत्याचार करून तरुणीला तुला गजवाये हिंद करायचं आहे असं सांगण्यात आलेलं होतं। आरोपीच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह व्हिडिओ सुद्धा असल्याचा संशय व्यक्त केला जातोय आणि याच प्रकरणामधील आरोपीला ही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे।